तुम्ही काही विचारा, मला कळतं. अहो, आपण तर म्हणू, आम्हाला अनेक ठिकाणी जाण्याचा प्रसंग येतो. अनुभव म्हणून सांगतो, गंमत म्हणूनच घ्या आपण हा. आम्हाला अनेक ठिकाणी जाण्याचा प्रसंग येतो. कुठे घरामध्ये गेलो की त्या घरामध्ये मूल जन्माला आलेलं असतं. त्या घरातली आई, आजी, कोणीतरी ते मूल आमच्या समोर आणतं. मुलगा झाला, नातू झाला, छान, घ्या ना, घ्या. आम्ही घेतो. कशा करता घ्यायचं असतं तर काही नाही, फोटो काढायचे असतात. याच्या पलीकडे सध्याच्या जीवनामध्ये जीवनाच्या धन्यतेची दुसरी काही व्याख्या करता येईल असं वाटत नाही. घ्या घ्या, बरं. मग लगेच ते कॅमेरे येतात. आता काय फारच सोपं झालंय, मोबाईल येतात लगेच, इकडं बघ, इकडं बघ, तिकडं बघ. ते आम्हालाही सांगणं असतं, त्यालाही सांगणं असतं, इकडं बघा, इकडं बघा. म्हणजे आम्ही त्या बालकाला बघतच नसतो. आम्ही तो बालक आमच्या म्हणजे नंतर कळतच नाही की आम्ही नक्की कुणाला मांडीवर घेतलं. ते फोटो बघून कळतं नंतर की हा हे बालक होतं इतकं, ते फोटो वगैरे. आता ते लहान मूल असतं. थोडंसं जरी समजत असलं तरी आपण परक्या माणसाकडे चाललेलो आहोत हे त्या लहान बालकाला कळतं. मग आमच्याकडे हातात दिल्यानंतर अनोळखी माणूस आहे, आपण त्याला आपल्याला त्याच्या हातात देताय हे बघून ते लहान मूल रडतं. स्वाभाविक आहे. मग लहान मूल रडतं. थोड्या वेळ तरी हसवण्याचा प्रयत्न होतात, फोटो काढणं होतं, अमुक तमुक तमुक सगळं होतं. आणि सगळं झाल्यानंतर ते जेव्हा रडायला लागतं तेव्हा आम्ही पण अरे हे शांत होत नाहीये, हे घ्या म्हणून आम्ही त्याच्या आजीकडे देतो, हे घ्या. मग ते आजीकडे गेलं की आता आपण आजीच्या कडेवर आहोत हे बघून ते बालक शांत होत. मग मला तर फार पुढचा अनुभव आहे याच्यात. म्हणजे खरोखर अनुभव आहे. मी हे गमतीनं बोलतोय. आता हे गमतीनं घेऊच नका तुम्ही. मी खरंच याच्यातून गेलोय आणि म्हणजे सांगतो तेही मी आपल्याला. मग ते दिलं आजीच्या हातामध्ये की आजीकडे गेल्यानंतर ते मूल शांत होतं. कारण परिचित चेहरा आहे आजीचा, नेहमीचा चेहरा आहे. मूल शांत होतं. शांत झालं की मग आजी म्हणते, बघा कसा एकदम शांत झाला. महाराज, याला ना सगळं कळतं. म्हणजे काय असतं. आता माझा अनुभव सांगतो. मी ते मूल रडायला लागलं म्हणून आजीच्या हातात दिलं. आजीच्या हातात गेल्यानंतर ते मूल शांत झालं. आता मी हे समजू शकतो आजीने म्हणावं की बघा याला कसं सगळं कळतं, माझ्या हातात आला की शांत झाला. त्या आजीने माझ्या समोरच मलाच असं सांगितलं की महाराज, याला चांगला कोण आणि वाईट माणूस कोण सगळं कळतं. म्हणजे काय, याचा अर्थ मी काय घ्यावा हा प्रश्न आहे ना. म्हणजे माझ्या हातात असताना तो रडला याचा अर्थ मी वाईट आहे, आणि मी जेव्हा तिच्या हातात दिलं तेव्हा तो शांत झाला म्हणजे ती चांगली आहे. नेमकं काय सांगाय, पण ती म्हणताना असं म्हणते ना, याला ना सगळं कळतं. काय हा ब्रह्मदेवाचा अवतार आहे, याला कळतं म्हणजे काय कळतं. पण आता हे फक्त मी लहान मुलावर घालून बोललोय. मला काय म्हणायचंय हे आपण लक्षात घ्या. आपल्याला कळतं असं आपल्याला कळतच असतं, आणि हे जे कळलं असतं ना हे नकळतपणानं सगळ्यांच्या बाबतीत असतं. मला वाटतं मला कळतं म्हणून, पण मला कळतं हे कुणी ठरवायचं. हे मीच ठरवून नाही ना चालत. अर्जुनाला वाटत होतं की मला सगळं कळालंय, पण भगवान म्हणाले, अर्जुना तू वेडा आहेस, तुला कळत नाहीये, तू स्वतःला शहाणा समजतोयस. जाणता तरी म्हणविशी परी नेणिवेची न संडीसी. ज्ञानोबारांनी अर्जुनाला रागवून शिव्या दिल्या ज्ञानोबारांनी. आणि तूची नीती सांगसी आम्हाप्रती आणि आम्हालाच नीती शिकवायला लागलायस. कळत तर तुला काही नाही, स्वतःला शहाणा तर म्हणून घेतोस, कळत तर अजिबात नाही, आणि उलट मलाच नीती शिकवतोस. युद्ध करू नये, त्याच्याने अमुक होतं, त्याच्याने तमुक होतं, हिंसाच होते, अमुकच होय, हे मला शिकवतोस. असं भगवान रागावून बोलले दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला. हे सगळं होत असताना आपण जो विचार करत होतो की गीतेचा मूल विषय काय आहे. आम्हाला कळतं असं आम्हाला वाटतं, पण मला जे कळतं ते तुम्हाला कळण्याचा मार्ग काय. मी तत्वज्ञानाचा अभ्यासक आहे. काही तत्वज्ञानाचा अभ्यास मी केलाय, काही केला, आणि तुम्हाला असं वाटलं की मला काहीतरी कळतं, तर तुम्हाला मला कळतं हे ठरवण्याचे निकष काय आहेत. कोणत्या निकषावर तुम्ही हे मानू शकता की हा माणूस तत्वज्ञ आहे. असे कोणते निकष आहेत की आपण असं मानू की बाबा हा महात्मा आहे, हा संत आहे, हा साधू पुरुष आहे.
कशावरून आम्ही ओळखू हे? ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज अधिक सकल संतांकडे बघून मनुष्यत्वाच्या आकारात भुललेले अनेक लोक त्याही काळामध्ये होते. ज्ञानोबारायांनी त्या संबंधातही चिंतन केलं. त्यांना ती माणसंच वाटली. त्यांच्यातलं संतत्व, त्यांच्यातला तत्वज्ञ, त्यांची विचारशीलता आणि त्यांच्याकडून आपल्याला घेण्यासारख्या गुणांची चर्चा त्या काळामध्ये त्यांच्या समोर कधी लोकांनी केली नाही. मग त्यांना त्रास दिला वगैरे वगैरे, हे तर चरित्र सोडूनच द्या. आपण, मला तिकडे जायचंही नाही आता. परंतु ज्ञानेश्वर महाराजांना आपण आज संत म्हणतो, त्या काळात किती जण म्हणत होते? तर फार लोक म्हणत नव्हते. का म्हणत नव्हते? त्याची कारण आपण लक्षात घ्या. माझ्या ठिकाणी असणाऱ्या सत्वगुणाच्या प्रबलतेचे लक्षण काय? मी चेहऱ्यावर कधीच सात्विक दिसत नसतो. मी चेहऱ्यावरून तामसी दिसत नाही. मी चेहऱ्यावरून राजसी दिसत नाही. काय वेगळं होतं? 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान, 1 तोंड, 1 नाक, एवढंच होतं. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज संत होते म्हणून त्यांना इथं काही तिसरा डोळा नव्हता ना, की त्यांच्या संतत्वाचं ते व्यावर्तक ठरावं. त्यांच्या संतत्वाचं वैलक्षण्य हे देहरूपानं कधीच आपल्याला करता येणार नाही ना, पाहता येणार नाही ना. देहरूपानं ते सामान्यत्वानं माणसासारखीच माणसं दिसत होती. पण संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, तुकाराम महाराज बोलून दाखवतात. समुद्र नदी नोहे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. संत काही माणसासारखे नाही आहेत, पण माणसाच्या रूपातच आहेत. दिसायला ते तसेच आहेत. आणि लोकांचा भ्रम झाला की ही माणसं आहेत. त्यांच्यातला तत्वज्ञ त्या काळातल्या लोकांनी कधीही स्वजीवनाच्या कल्याणार्थ विचारात घेतला नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्यावर झालेला अन्याय, त्यांना काय त्रास दिला, त्या काळात काय होतं काय नाही, हा प्रश्न सोडूनच द्या. आपण, मला काही ज्ञान आहे हे कळण्याकरता निकष काय? तर याचं एकच उत्तर आहे, मला जर काही कळत असेल तर माझं कळणं फक्त माझ्या कृतीतूनच जगाला कळत असतं. माझ्या चेहऱ्याकडे बघून माझ्या जाणीवेच्या कल्पना लोक करू शकत नाहीत. त्या संबंधातली अनुमानं बांधता येत नाहीत. लक्षात ठेवा. आपण, मी चांगला का आहे? कारण माझी कृती चांगली आहे. शेवटी सगळ्याचं पर्यवसान कशात होणार आहे? तर ते कृतीत होणार आहे. कृतीत माझी कृती काय आहे याच्यावरूनच माझं ज्ञान जगासमोर येईल, नाहीतर नाही. ज्ञानेश्वर महाराजांचीच वचन आहेत, त्याच्याच आधाराने मी बोलतोय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, झाड जाणीजे फुले, मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. ज्ञानोबरायांचं वचन आहे. झाडाला फूल कसं लागतं, त्या फुलावरून त्या झाडाच्या जातीच्या शुद्धाशुद्धतेचा विचार करता येत असतो. झाड फार छान आहे, कशावरून? अहो, या झाडाला लागलेलं फळ फार मधुर आहे म्हणून झाडाची जाती चांगली आहे. हा आंबा फार छान आहे, कशावरून? अहो, तुम्ही आंबा खाऊन बघा, या झाडाचा आंबा खाऊन बघा, छोटासाच आंबा आहे पण हापूस आंब्याला मागे टाकेल, असं माणूस म्हणतो की नाही? मग याच्या कशावरून? त्या झाडाची शुद्धाशुद्धता आणि त्या झाडाची जाती ही त्या झाडाला लागलेल्या फळावरून, फुलावरून समजत असते. माणसाचं अंतरंग हे माणसाच्या बोलण्यावरून कळत असतं. मानस जाणीजे बोले, मानस जाणीजे म्हणजे माणूस जाणीजे आणि मानस जाणीजे हे दोन्ही घ्या. माणसाचं अंतरंगही त्याच्या बोलण्यावरून कळतं आणि माणूस काय आहे हेही बोलण्यावरूनच कळतं. क्रियेवरूनच शेवटी हे लक्षात येतं. त्यामुळे क्रियेपासून सुरू झालेलं मानवी जीवन हे लोकांना आदर्शवत वाटणाऱ्या क्रियेपर्यंत येऊन थांबावं, ही गीतेची पहिली शिकवण आहे. ती आपण लक्षात घेतली पाहिजे. कर्म आणि ज्ञानाच्या भूमिका मांडत असताना कर्मानं ज्ञान होत नाही हे मान्यच आहे. ज्ञान मानवी जीवनाच्या धन्यतेचा अंतिम टप्पा आहे, मान्यच आहे.
ज्ञानादेव तू कैवल्यम सारख्या श्रुती किंवा ज्ञाने विणे एके उपाय करिसी जितुके जिये गुंथिसी अधिके रुखीये हे ज्ञानोबारायांचं वचन. ज्ञानाशिवाय दुसरा कोणताही मार्ग जीवनाच्या धन्यते करता नाही. याकरता कदाचित अनेक प्रमाण आपल्याला मिळतील, दुसरा काही पर्याय नाही आहे. जाणणं हा एकमेव उपनिषदामध्ये अनेक वेळेला या गोष्टींची चर्चा झालेली आहे. हे जरी सगळं मान्य असलं तरी या ज्ञानाची परिपूर्णता ही केवळ जाणीवेमध्ये जाऊन थांबत नाही, तर त्या जाणीवेतून जगताच्या कल्याणाकरता आदर्श रूपानं व्यक्त होणाऱ्या कर्मामध्ये त्या ज्ञानाची परिपूर्णता असते. हे गीतेने आम्हाला पहिल्यांदा पटवून दिलंय. नाहीतर तत्वज्ञान ज्ञानापर्यंत जाऊन थांबतं. गीता सुद्धा आपल्याला यस्वात्मती रेवस्यात आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येवच संतुष्टः तस्य कार्यम न विद्यते हे बोलतेच आहे. तस्य कार्यम न विद्यते हे बोलतेच आहे. तिथं कर्म राहतच नाही हेही गीता बोलते. पण ज्ञानेश्वर महाराजांनी या संबंधामध्ये जी भूमिका घेतली ती अतिशय परिपूर्ण, परिपक्व आणि खऱ्या अर्थाने मानवी जीवनाच्या धन्यतेचा निर्देश करणारी आहे. ज्ञानेश्वर महाराज या बाबतीत असं बोलतात की ज्ञानानंतर माणसाला कोणतंही कर्तव्य राहत नाही हे खरं आहे, पण कोणतंही कर्तव्य न राहील या ज्ञानापर्यंत पोहोचणाऱ्या कोणत्याही साधकाला किंवा सिद्ध पुरुषाला ज्ञानानंतरही एक कर्तव्य शिल्लक राहिलेलं असतं हे ज्ञानेश्वर महाराज आम्हाला सांगतात. मी त्यांची ओवी आपल्या समोर ठेवतो. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, त्याला सगळं झालंय, जे जाणायचंय ते त्यांनी जाणलंय, आता त्याला करण्यासारखं काही राहिलेलं नाही. देखे प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले, पण तया कर्तव्य असे उरले लोका लागी. ही जी भूमिका ज्ञानेश्वरीनं मांडली ना, ही माझ्या दृष्टीने स्वजीवनाच्या कृतकृत्यतेपर्यंत जाऊन थांबणाऱ्या अर्जुनाला ज्ञानेश्वर महाराजांनी हा पुढचा दिलेला ग्रहपाठ आहे असं मला वाटतं. आपण याचा विचार करा. गीतेच्या बाकी ज्ञानेश्वरी सोडून अन्य सर्व भाष्यांमध्ये अर्जुनाला ज्ञान झालं, अर्जुनाने युद्ध केलं आणि अर्जुन धन्य झाला, इथपर्यंतच अर्जुनाचा प्रवास जाऊन थांबलाय. पण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की आपल्या कल्याणापर्यंत जाऊन आपल्या तत्वज्ञानाचा प्रवास थांबत असेल तर आपण तत्वज्ञानातले स्वार्थी आहोत, आपण परमार्थातले स्वार्थी होऊ. थोडंसं स्पष्ट, याचा जर थोडा विचार स्पष्ट रूपानं अधिक थोडासा विस्तार करायचा झाला तर एक 2-4 वाक्यामध्ये करतो. मला ज्ञान होतं, मी सत्कर्मात प्रवृत्त होतो, किंवा अगदी थोडंसं वेगळ्या साधनेच्या भूमिकेतून बोलायचं झालं तर मला समाधी लागते, बसून मला समाधी लागते. ठीक आहे, आमच्या प्रवचनात अनेकांना लागते, पण ती वेगळी. मला समाधी लागते, अगदी निर्विकल्प समाधीपर्यंत मी जातो. संप्रज्ञात, असंप्रज्ञात असे समाधीचे प्रकार केलेत. त्या असंप्रज्ञात समाधीपर्यंत मला जाता येतं, मान्य आहे. नाही, भक्तिशास्त्राच्या अंगाने आपण गेलो तर माझ्या मुखामध्ये भगवंताचं अखंड नाम आहे, इथपर्यंत मी गेलो. तर हे परमार्थाचं परिपूर्ण रूप नाही आहे. आपण जर ज्ञानेश्वरी गाथा या ग्रंथांचं थोडं परिशीलन केलं तर हे परमार्थाचं परिपूर्ण रूप नाही आहे. मला ब्रह्मज्ञान झालं म्हणून मी पारमार्थिक होतो यावर संतांचा विश्वास नाही आहे. मी स्पष्ट बोलतोय आणि मी काय बोलतोय याचं भान आहे मला. मला निर्विकल्प समाधी लागते म्हणून मी पारमार्थिक आहे, तर हे परमार्थाचं परिपूर्ण रूप नाही आहे. माझ्या मुखामध्ये भगवंताचं नाम अखंड 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 24 तास झोपेत सुद्धा येत राहतं, हे परमार्थाचं परिपूर्ण रूप मानत नाही ज्ञानेश्वर महाराज. सूत्र असं आहे की मला काय मिळतं याच्यावर माझा परमार्थ ठरत नाही, मला मिळालेलं मला जगाला देता येतं की नाही याच्यावर माझा परमार्थ ठरतो. परमार्थाचं रूप हे आहे. मला काय मिळतं हे परमार्थातला स्वार्थी झाला,
पण मला मिळालेलं मला जगाला द्यायचं आहे, हे परमार्थातलं पारमार्थिकाचं रूप आहे. आपण याचा विचार करा. मला झालेलं ज्ञान माझ्यापुरतं मर्यादित आहे आणि माझ्या जीवनाच्या इतिकर्तव्यतेचं ते माध्यम आहे आणि उपादान आहे. एवढ्यापुरतं जाऊन थांबलं तर ते परमार्थाचं रूप नाही. आणि असं जर असतं तर सेवितो हा रस इथंच अभंग संपायला पाहिजे होता. सेवितो हा रस इथंच अभंग संपायला पाहिजे होता. वाटितो आणि का हे तुकाराम महाराजांनी बोलायलाच नको होतं. तया कर्तव्य असे उरले लोकाला की हे कशा करता, हे कशा करता लोकांकरता. आपण गीता बघा, कितीतरी प्रमाण आपल्याला देता येतील. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती त्याची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. तेच आहे, आम्ही तेच केलं पाहिजे. किंवा 17व्या अध्यायाच्या सुरुवातीला श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होवनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे तयाची आचरती पाऊले पावोनी सात्विक श्रद्धा चाले ते तेची फळ ठेविले ऐसेल आहे. तेच आहे, मुद्दा तोच आहे. आणि या सगळ्या प्रमाणांचा विचार करून आपली कृती जोपर्यंत जगताच्या समोर तत्वज्ञान घेऊन येत नाही तोपर्यंत आपल्याला काही ज्ञान झालेलं आहे याचा अनुमान करता येत नाही. याच्यातला धोका सांगतो. हे झालं सैद्धांतिक बोलणं, पण याच्यामध्ये एक धोका आहे ज्याला मराठीमध्ये रिस्क फॅक्टर असं म्हणतात. ही एक शक्यता असते आणि ही नेहमीच राहिलेली आहे. तत्वज्ञानाचा प्रारंभ ज्या क्षणापासून झाला ते त्या क्षणापासून ते आजच्या क्षणापर्यंत हा धोका अद्यापही जिवंत राहिलेला आहे की तत्वज्ञान जर कृतीच्या माध्यमातून व्यक्त होत असेल आणि जगताच्या समोर जर ते व्यक्त होऊन आपल्या ज्ञानाचं ते जर प्रतीक होत असेल तर तत्वज्ञान नसताना सुद्धा तत्वज्ञान झाल्यासारखी कृती करून आपण तत्वज्ञानी आहोत असा आभास निर्माण करण्यामध्ये जुन्या काळापासून ते आजपर्यंत लोक नेहमीच यशस्वी झालेले आहेत. लोक या कारणात नेहमीच यशस्वी झालेत. मी तत्वज्ञानी आहे हे दाखवणं फार सोपं आहे. तशा पद्धतीचं कर्म जगताच्या समोर व्यक्त करणं हे फार सोपं आहे. आणि म्हणून मानसशास्त्रज्ञांना हे सांगावं लागलं, तत्वज्ञांना हे सांगावं लागलंय की लोकांसमोर तुम्ही काय वागता हे तुमचं खरं रूप नाहीये. तुम्ही घरी गेल्यानंतर आपल्या बेडरूमचं दार लावून घेतल्यानंतर तुम्ही काय वागता हे तुमचं खरं रूप आहे. हे कशा करता सांगावं लागलं असेल, हे का बोलावं लागलं असेल? कारण लोकांसमोर आपल्या चांगल्या कृतीचा आभास निर्माण करणं ही जगतामधली सगळ्यात सोपी गोष्ट आहे. मी तत्वज्ञ आहे याचा आभास मला फार, आणि याच्या बरोबरीनं मी दुसरी एक गोष्ट जाता जाता आपल्याला सांगून जातो. कदाचित आपल्या जीवनामधल्या कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण मी सांगतो तो सिद्धांत लावून बघू शकता किंवा ही धोक्याची घंटा वाजवून बघू शकता. कुठलंही क्षेत्र असेल त्याकरता मी हे एक सूत्र फक्त आपल्या समोर ठेवतो. आपल्याला पटत असेल तर घ्या, नाही राहील, परंतु हा विचार आपण अवश्य करा. गंमत अशी असते या जगतामध्ये नेहमी, ज्याची नक्कल करणं सगळ्यात सोपं असतं ते होणं या जगात सगळ्यात अवघड असतं. हा नियम आहे. तुम्ही विचार करून बघा मी काय सांगतोय ते. ज्याची नक्कल करणं या जगात सगळ्यात सोपं असतं ते होणं या जगात सगळ्यात अवघड आहे. संतांची नक्कल करणं या जगात सगळ्यात सोपं आहे. मी भगवे कपडे परिधान करून या समाजामध्ये एक आदराचं स्थान मिळवू शकतो कपडे स्वीकारून, पण भगवा संन्यासी होणं हे जगात सगळ्यात अवघड आहे. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर, ही ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली संन्यासाची व्याख्या आहे. मी माझं बाजूला टाकणं आणि मागे टाकणं हा संन्यास नाहीये. हा मी पूर्वाश्रमीचा, हा मी गेला मागे. पूर्वाश्रमीचं माझं घर, माझं गाव, माझं शेत, माझी गाडी, माझा परिवार गेलं, संपलं. ते सोडून मी आता संन्यासी झालोय, मान्य आहे. पण मी माझं मागे टाकणं हा संन्यास नाही आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी माझं याची आठवणही विसरणं हा संन्यास आहे.
याची आठवण पण नाही राहायला पाहिजे. मी याच्याकरता गंमत म्हणून एक दृष्टांत सांगतो. अनेक वेळेला एका माणसाने संन्यास घेतला. असा आहे, संन्यासाश्रमामध्ये यदहरेव विरजेत तदहरेव प्रव्रजेत असा नियम आहे. ज्या क्षणी वैराग्य निर्माण होईल त्या क्षणी संन्यास घ्यावा. परिव्राजकाचार्य कधी होता? यदहरेव विरजेत तदहरेव. ज्या क्षणी वैराग्य येईल त्या क्षणी संन्यास घ्या, प्रश्न नाही. पण ते वैराग्य काय आहे हे ठरवता आलं पाहिजे. बऱ्याच वेळेला वैतागाला वैराग्य म्हणण्याची परंपरा आहे, जे अर्जुनाच्या बाबतीत झालंय. भैक्षमपी हलो काय म्हणणारा अर्जुन काही वैराग्यानं म्हणत नाहीये, हा वैतागानंच म्हणतोय. एकाने संन्यास घेतला, वैराग्य वाटलं असेल, जाणवलं असेल, संन्यास घेतला, घरादाराचा त्याग केला, सर्वसंग परित्याग. कुठे गेला? हिमालयामध्ये, बद्रीनाथ, बद्री केदार, काय केदारनाथ, बद्रीनाथ, कुठेतरी गेला असेल, एखाद्या आश्रमामध्ये राहिला. त्याची साधना, त्याचं जीवन जे भगवत प्रवृत्त झालं असेल त्या दृष्टीने त्याचं चालू झालं. 8-10 वर्ष तो व्यवस्थितपणाने तिकडे राहिला. 10-12 वर्षांनी इकडे काय, घरच्या लोकांना कल्पना नाही तो नेमका कुठे आहे, काय आहे, कुठे राहिलाय, काय करतोय, काही माहिती नाही. त्याने घरादाराचा त्याग केला. यांनी सांगितलं आता संन्यस्त झालेत म्हणल्यानंतर आपण कशाला त्यांच्यामध्ये प्रतिबंध व्हायचं, ते असेल कुठेतरी असतील, काय आहे का नाही हेही घरच्या लोकांना माहिती नाही. 9-10 वर्ष अशी गेली. यांना त्याची कल्पना नाही, त्यांनाही यांचं काही स्मरण नाही. तो तिकडे, हे इकडे. 10-12 वर्षानंतर त्याची बायको, मुलं जी घरी होती त्यांना असं वाटलं की चला आपण तीर्थयात्रा करून येऊ, 4 धाम यात्रा करून येऊ. म्हणून ती 2-3 मुलं, नातवंड, त्याची पत्नी, हे सगळेजण फिरत 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 कुठे गेले? बद्रीनाथाला. कर्मधर्म संयोग असा की बद्रीनाथाला तो ज्या आश्रमात राहत होता त्याच आश्रमात हे रात्री उतरले. त्याला यांची कल्पना नाही, यांना त्याची कल्पना नाही. रात्री उतरले, सकाळ झाल्यानंतर बाहेर पडले, तोही बाहेर पडला, हेही बाहेर पडले. आश्रमाच्या अंगणामध्ये एकमेकांच्या समोर आल्याबरोबर तो संन्यस्त 15 वर्षापूर्वीचा तो तिला म्हणाला, अगं तू कधी आलीस? गेला ना संन्यास. अजूनही अगं तू याचं स्मरण राहत असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे संन्यासाचं कोणतं लक्षण मानायचं? मी माझं हे जाणं महत्वाचं नाहीये, मी माझं याची आठवणही जाणं. याला जर संन्यस्त म्हणायचं असेल तर अर्जुनाच्या भूमिका मी काय कशा करता सांगतो हे आपण कृपा करून लक्षात घ्या. मला कदाचित कपड्यानं भगवं होता येईल, पण भगवी वृत्ती मी कुठून आणू? ती वृत्ती मी कुठून आणू? ती तर मला बाहेरून आणता येणार नाही. म्हणून ज्याची नक्कल करणं सगळ्यात सोपं असतं ते होणं या जगतामध्ये सगळ्यात अवघड आहे. हे आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये लावून पहा. शिक्षक दिनाच्या दिवशी आम्हाला शाळेमध्ये खालच्या वर्गांना शिकवायला लावायचे. खालच्या वर्गांना आम्ही 7वीत असू तर 5वीच्या वर्गाला शिकवायला तू जा. कोणता विषय आवडतो? गणित आवड, तू गणित शिकव 4थीच्या विद्यार्थ्याला 5व्या. मग आम्ही पण ते डस्टर हातात घ्यायचो, ते खडूचा एक बॉक्स हातात घ्यायचो आणि आयटीत चालत वर्गात जायचो, शिकवायचो. आम्हाला त्या दिवशी खरंच शिक्षक झाल्यासारखं वाटायचं. मुलांना शांत बसवायचो, प्रसंगी मारायचो. शिक्षक दिन आहे, पण शिक्षक दिन आहे. आपल्या लक्षात येत आहे का? तो शिक्षक दिन आहे, पण त्या दिवशी हा नव्यानं झालेला शिक्षक दिन आहे. त्या दिवसापुरतं मग संध्याकाळी दुपारी शाळा सुटली की आम्ही घरी जायचो आणि दुसऱ्या दिवशी शाळेत आल्यानंतर ज्याला आम्ही आदल्या दिवशी मारलेलं असायचं, शिक्षकाची नक्कल करणं त्या 1-2 तासापुरतं खूप सोपं आहे, पण खरा शिक्षक होणं या जगतामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट आहे.
सगळ्यात अवघड. परमार्थाचं हेच सूत्र आहे. कदाचित माझ्या कृतीतून मला तत्वज्ञान झालं आहे असा आभास निर्माण करणं फार सोपं आहे. पण आभास निर्माण करण्याकरता हेतुपुरस्सर केली गेलेली क्रिया आणि तत्वज्ञानाच्या अधिकरणावरती क्रियेतली सहजता याच्यातलं अंतर जोपर्यंत आम्हाला कळणार नाही तोपर्यंत समोरच्या व्यक्तीच्या तत्वज्ञानाचं अनुमान हे अनुमानच राहील, त्याची निश्चिती होणार नाही. माझं वाक्य थोडंसं लांब झालं असेल, पण आपण शांत चित्तानं याचा घरी जाऊन विचार करा असं माझं म्हणणं आहे. थोडी प्रार्थना राहील माझी. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून भगवंतानी अर्जुनाला या सगळ्या गोष्टीचा विचार सांगत असताना 3 भूमिका 3 टप्प्यावरती सांगितल्या. अगदी सरळ त्याच्यातला एक कर्मयोग आहे, एक ज्ञानयोग आहे आणि एक भक्तियोग आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत या सगळ्या वाङ्मयाची विभागणी करत असताना प्रत्येक एक ग्रंथ हा 3 विभागामध्ये विभागला जातो. ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग. क्रमानं सांगायचं झालं तर कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग किंवा कर्मयोग, उपासना योग आणि भक्तियोग. काय ज्ञानयोग आपण काय संगती लावायची ती नंतर. क्रमसंगतीत आत्ता मी अडकत नाही आहे. हे सूत्र लक्षात घ्या. त्यातला एक कर्मयोग आहे, एक ज्ञानयोग आहे आणि एक भक्तियोग आहे. या 3 भूमिका आहेत. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा एवं कांडत्रय रूपिणी श्रुतीच हे कोडीसवाणी गीता पद्यरत्नांची लेणी लेईली आहे. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा ही गीतेच्या संबंधाने आहे. पण हा विभाग वेदापासून ते गीतेपर्यंत, पुराणापर्यंत, संत वाङ्मयापर्यंत आपल्याला करता येऊ शकतो. ज्ञानयोग, कर्मयोग आणि उपासना किंवा भक्तियोग. याच्यातला कर्मयोग हा नेहमी प्रबल राहिलेला आहे. ज्ञानयोग हा कर्माच्या निवृत्ती करता केला जाणारा योग आहे. कर्माची निवृत्ती ही जीवनाच्या परिपूर्णतेचं लक्षण मानलं जातं. आम्हाला कर्म करण्याची, हेतुतः कर्म करण्याची वेळ येऊ नये अशा स्थितीत आमचं जीवन नेणं ही जीवनाची तत्वदृष्टीने धन्यता मानली जाते. आणि त्याच्यानंतर येतो तो भक्तियोग किंवा आधी येतो तो भक्तियोग. ती संगती संत आणि वैदिक वाङ्मयामध्ये 2 वेगळ्या अंगाने लावली गेलेली आहे. मी त्या तपशिलात आत्ता जात नाही आहे. कर्मे इशू भजावा हे माझं सूत्र आहे आणि त्या दृष्टीने बोलण्याकरता मला ही एक भूमिका तयार करावी लागते, म्हणून बोलतोय. थोडीशी प्रस्तावना माझी मोठी होईल विषयाकडे येण्याकरता, पण ती आवश्यक आहे असं मला वाटतं. कर्मयोग हा महत्वाचा योग आहे. का महत्वाचा आहे? ज्ञानयोग महत्वाचा नाही का? नक्की आहे. याच्यापैकी कोणता योग श्रेष्ठ आहे आणि कोणता कनिष्ठ आहे याची चर्चा कधीही करण्याची गरज नसते, कारण त्यांच्यामध्ये स्पर्धा नाही आहे. ती एक व्यवस्था आहे. जिथे व्यवस्थेचं सूत्र मांडलं जातं तिथं पुढे किंवा मागे होणं ही काळाची आणि केल्या गेलेल्या व्यवस्थेच्या परिपूर्णतेची आवश्यकता असते. लक्षात घ्या. घरामध्ये लग्न आहे, 2-3 भाऊ आहेत, कुठल्या तरी भावाच्या मुलाचं लग्न आहे, खूप पै पाहुणे आहेत, बाहेरून आमंत्रित खूप आहेत, सगळंच बघावं लागणार आहे. व्यवस्था केली जाते, विभागणी केली जाते. तू आलेल्या पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था बघ, तू आलेल्या पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था बघ, तू आलेल्या पाहुण्यांच्या आहेराची व्यवस्था बघ, तू ह्याचं बघ, तू आचार्याचं बघ, तू अमक्याचं बघ, तू तमक्याचं बघ, तू वाहनांच्या व्यवस्था काय करायच्या आहेत बघ. ही विभागणी केली जाते की नाही? घरामध्ये केली जाते. कशा करता केली जाते? घरामधला विवाह सोहळा निर्विघ्न पार पडावा याच्याकरता. मग आलेल्या पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था तू बघ आणि आलेल्या पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था तू बघ, असं ज्या 2 भावांना सांगितलं जातं त्या दोघांनी एकमेकांमध्ये स्पर्धा करायची का? हा प्रश्न आहे.
स्पर्धा होत नाही, व्यवस्थेमध्ये स्पर्धा नसते. तुम्ही स्पर्धेमध्ये व्यवस्था करू शकता, पण व्यवस्थेमध्ये स्पर्धा नसते. कारण व्यवस्था एका विशिष्ट उद्देशाने केली जाते. ज्ञानोबारांनी 18व्या अध्यायामध्ये म्हटलंय, उठतिया आत्मप्रथा हे भूतभेद व्यवस्था मोडीत मोडीत पार्था वास पाहेतो. 18व्या अध्यायातलं चिंतन आहे, ज्ञान संबंधातलं चिंतन आहे. कोणती व्यवस्था एका विशिष्ट उद्देशाने केली जाते, कोणतेही विभाग एका विशिष्ट उद्देशाने केले जातात, आणि तो उद्देश सफल झाल्यानंतर त्या विभागांना कोणताही अर्थ राहत नसतो. एकदा लग्न चांगलं झालं, सगळे पै पाहुणे आपापल्या घरी गेले, त्याच्यानंतरही ज्यांनी जेवणाची व्यवस्था स्वीकारलेली असते, तो असं नाही म्हणू शकत कुटुंबियांना की माझ्यावर जेवणाची व्यवस्था आहे ना, मग आता रोजचं जेवण मीच बघणार. आता तुझी गरज नाहीये, त्या वेळेपुरती होती. आता ही व्यवस्था संपली, हे भेद संपले. तू इकडे लक्ष घालू नको, तू इकडे लक्ष घालू नको, तू तुझ्यातलं बघ, याने याच्यातलं बघावं, याने याच्यातलं बोलायचं नाही, हे जे असतं ना, हे सगळं एका व्यवस्थेकरता आहे. त्यामुळे कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग ही मानवी जीवनाच्या धन्यतेच्या दृष्टीने केलेली व्यवस्था आहे. त्यामुळे कर्मयोग श्रेष्ठ आहे का भक्तियोग श्रेष्ठ आहे का ज्ञानयोग श्रेष्ठ आहे याची चर्चाच होऊ शकत नाही. त्यांच्यामध्ये स्पर्धाच नाही आहे. कारण कर्मयोगाला कर्मयोगाच्या म्हणून काही मर्यादा आहेत, ज्ञानयोगाला ज्ञानयोगाच्या म्हणून काही मर्यादा आहेत. भक्तीच्या मर्यादा आपल्याला, भक्तीचा प्रारंभ, भक्तीचा शेवट, भक्तीचं सातत्य, ज्ञानाचा प्रारंभ, ज्ञानाची परिपूर्णता, कर्माचा प्रारंभ, कर्माची ती कर्तव्यता, या सगळ्या गोष्टींना काही मर्यादा असतात आणि त्या मर्यादेमध्ये ते त्या वेळेला महत्वाचं ठरत असतं. परंतु या सगळ्यामध्ये कर्मयोगाला एक विशेष महत्व दिलं गेलंय. ते का दिलं गेलं आहे त्याचं कारण सांगून मला पुढे जायचं. कर्मयोगाला एक विशेष महत्व आहे, ज्ञानयोगाला नाही का? आहे ना, ज्ञानयोगाला पण एक विशेष महत्व आहे, पण ते कुठपर्यंत आहे? कर्माची अगतिकता थांबवून मोक्ष प्रदान करणे ज्ञानाच्या मर्यादा आहेत. कर्माची अगतिकता थांबवणं आणि मोक्ष प्रदान करणं हे ज्ञानाचं कार्य आहे. पण मोक्ष मिळाल्यानंतर काय करायचंय हा प्रश्न जर ज्ञानाला विचारला तर ज्ञान म्हणतं मोक्षानंतर काहीच नसतं. पण हा प्रश्न जर भक्तियोगाला आणि कर्मयोगाला विचारला तर कर्मयोग म्हणतं ब्रह्मज्ञान झाल्यानंतरही जगताला ज्ञान व्हावं याच्याकरता आपली कर्मप्रवृत्ती ही बाधित अनुवृत्तीनं आपल्याला पुढे चालू ठेवता आली पाहिजे. तया कर्तव्य असे उरले लोकालागी या नियमाप्रमाणे आमचं कर्म ब्रह्मज्ञानानंतरही चालूच राहणार आहे. भक्तियोगाला ज्ञानानंतर काय आहे असं जर विचारलं तर भक्तियोग डोळे झाकून आपल्याला हे सांगतो आहे की ज्ञानानंतर तर खऱ्या भक्तीचा प्रारंभ होतोय, ज्ञानानंतरच खऱ्या भक्तीचा प्रारंभ आहे. म्हणजे ज्ञानाची मर्यादा जरी थांबली, कर्माला मर्यादा ही गोष्ट खरी आहे. कर्माला मर्यादा काय आहे? फल देणं आणि थांबणं ही कर्माची मर्यादा आहे. केलेल्या कर्माचं फल संपलं कर्म, फलाची निष्पत्ती ही कर्माची परिपूर्णता या दृष्टीने. त्याच्यानंतर कर्म राहतं का? मग कर्म नावाची काही गोष्ट शिल्लक राहत नाही. पण ज्ञान झालं, कर्म झालं, कर्मानं अंतःकरण शुद्धी झाली, अंतःकरण शुद्धीनं ज्ञानाचा अधिकार प्राप्त झाला, कर्म संपलं. पण ज्या ज्ञानाचा अधिकार आम्हाला कर्मानं प्राप्त झाला, निष्काम कर्माचरणाने प्राप्त झाला, त्या ज्ञानानंतरही ते कर्म केवळ त्याचा देह आहे म्हणून कर्तव्य रूपानं चालू राहतं. म्हणजे कर्म ज्ञानानंतरही तशा अर्थाने थांबत नाहीये. थोडासा अवघड वाटेल हा विषय आपल्याला. आपण भागवत बघा, आपण गीता बघा. भगवद्गीता भागवत दोन्हीच्या ठिकाणी मी आपल्याला हे उदाहरण समान रूपानं सांगतो, दोन्ही संबंधात. भगवद्गीतेमध्ये युद्धाला प्रारंभ आहे. भीष्म पर्वामध्ये युद्ध होणार हे निश्चित झालेलं आहे. त्या दिवशी हे सगळे रणांगणावर कुरुक्षेत्रावर एकत्रित आलेले आहेत. धृतराष्ट्र संजयाला विचारतो आहे की माझी मुलं आणि पंडुराजाची मुलं पांडव हे युद्धभूमीवर युद्ध करण्याकरता एकत्रित आलेले आहेत, त्या दोघांमध्ये काय झालं हे मला तू सांग, पहिल्या श्लोकामध्ये. मग संजय सांगतायत
याच्यामध्ये अर्जुन रथामध्ये बसलेला आहे. भगवंतानी तो रथ कौरवांच्या सैन्याच्या समोर आणून उभा केलेला आहे. आणि अर्जुन भगवंताला असं सांगतो की देवा, मला आता या सगळ्यांना माझे शत्रू कोण कोण आहेत मला एकदा त्यांच्याकडे बघायचं आहे, तर आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर, मला बघू देत. सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत. दोन्ही सैन्याच्या मध्ये आपला रथ नेऊन उभा कर. आता आपला रथ नेऊन उभा कर इथपर्यंत अर्जुन युद्धाला उद्युक्त आहे, इथपर्यंतच आहे. कौरव आणि पांडव यांच्यामध्ये भांडणाची द्वेषाची ठिणगी पडल्यापासून ते सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत या वाक्यापर्यंत अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये युद्धाबद्दलची उत्सुकता नेहमीच जागी राहिलेली आहे, नेहमीच. ज्या वेळेला युद्धभूमीवर हे सगळे आले आणि सगळ्यात शेवटी भगवान श्रीकृष्ण हे कुंतीकडे गेले आणि कुंतीला त्यांनी सांगितलं की मी निघालो युद्धाकरता. अर्जुन, भीम, तुझी मुलं सगळी युद्धासाठी पुढे गेलेली आहेत, मी चाललोय. तर जाताना तुला काही निरोप द्यायचा का तुझ्या मुलांना? तर तो निरोप दे, मी त्यांना नेऊन तो निरोप सांगतो. अजूनही तू म्हणत असलीस की युद्ध नकोय, त्यांना परत बोलवा, तर मी युद्ध थांबवेन. पण तुझा काही निरोप आहे का असं कुंतीला विचारल्यानंतर कुंतीने त्या वेळेला देवाबरोबर विशेषतः अर्जुन आणि भीम या दोघांकरता निरोप दिलाय. आपण महाभारतात हा प्रसंग वाचून पहा. एतद धनंजयो वाच्यो नित्यद्युक्तो व्रकोदरहा. एतद नित्यद्युक्तो हा शब्द मला आपल्या समोर अधोरेखित करायचा आहे. नित्य उद्युक्त असणारे धनंजय आणि व्रकोदर. व्रकोदर भीम. भीम आणि अर्जुन, धनंजय या दोघांना माझा निरोप आहे. हे दोघेही कसे आहेत? एतत धनंजयो वाच्यो, धनंजयाला असं सांग, नित्य उद्युक्त असणाऱ्या धनंजयाला आणि युद्धाकरता नित्य उद्युक्त असणाऱ्या व्रकोदराला, भीमाला माझा हा निरोप सांग. कृष्णा, काय निरोप सांगायचा आहे? यदर्थम क्षत्रिय सूते तस्य कालोयम आगतः. महाभारतातलं वचन आहे. ज्या करता क्षत्रिय माता आपल्या अपत्याला जन्म देते तो काळ समोर आलेला आहे. आता तुम्ही मागे यायचं नाही आहे. हा कुंतीनं दिलेला निरोप आहे. आणि हा निरोप घेऊन जेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुन आणि भीमापुढे गेले आणि त्या दोघांनाही हा निरोप दिला, त्यावेळेला त्या दोघांनीही अत्यंत समाधान व्यक्त केलं की या निमित्तानं आम्हाला आईचा आशीर्वाद मिळाला आणि आम्ही युद्धाकरता उद्युक्त आहोत. आईनं आम्हाला अधिक जास्त पाठबळ दिलं. पण भगवंताला सांगितलं दोन्ही सैन्याच्या मध्ये आपला रथ नेऊन ठेवा. भगवंतानी रथ समोर नेला आणि ज्या वेळेला समोर आपले गुरु दिसले, आपली भावंड दिसली, द्रोणाचार्य दिसले, भीष्माचार्य दिसले, कृपाचार्य दिसले, आपले मामा दिसले, आपली सगळी भावंड दिसली. कृपया परया विष्टो. मग अंतःकरणामध्ये कृपा निर्माण झाली, एक दया उत्पन्न झाली आणि अर्जुनाने सांगितलं की युद्ध करायचं नाही. त्याच्यामध्ये जे त्यांच्या अंतर्मनाचे काही गोंधळ आहेत ते सगळे गीतेने मांडलेत, मला ते सांगायचं नाहीये. युद्धाकरता प्रवृत्त झालेल्या म्हणजे आपल्या कर्तव्य कर्माकरता प्रवृत्त झालेल्या अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये विचारांचा जो कोलाहल निर्माण झाला त्याचा परिणाम म्हणून कर्तव्य विन्मुख अर्जुन होतो आहे. आणि त्या कर्तव्य विन्मुख झालेल्या अर्जुनाला भगवंतानी तत्वज्ञान देऊन केलं काय आहे तर ब्रह्मस्वरूप तर केलंच आहे, पण त्याला कर्तव्य प्रवृत्त केलंय. हा त्या ज्ञानाचा खरा परिणाम आहे. आणि या कर्माच्या या व्यापकतेला, या व्यापक आयामाला डोळ्यासमोर ठेवूनच नंतर जी गीतेवर आपल्या महाराष्ट्रातली अप्रतिम आणि जवळजवळ शेवटची टीका मानली जाते त्या गीता रहस्याचा आपल्याला विचार करावा लागेल. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यामध्ये कर्मयोगाला प्राधान्य देऊन गीतेची मांडणी केलेली आहे आणि त्याचा विचार आपण करू शकता. माझी प्रार्थना राहील, आपण जर गीतेचे अभ्यासक असाल, आपण जर थोडा आध्यात्मिक विचार करण्याची आपली प्रवृत्ती असेल आणि आपण त्या दृष्टीने जर प्रयत्नशील असाल
तर माझी आपल्याला हात जोडून प्रार्थना आहे की आपण गीता रहस्य अवश्य वाचा. आपल्या कर्तव्याच्या संबंधानं आणि आपल्या जीवनाच्या विचाराच्या निश्चयाच्या संबंधानं गीता रहस्य आपल्याला फार सुंदर मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. तात्विक मतभेद आत्ता मी समोर आणतच नाही आहे. परंपरेनं प्राप्त झालेल्या टीका आणि गीता रहस्य यांच्यामध्ये वैचारिक मतभेद काय आहेत असू देत, ते त्यांच्या जागेवर ते बघून घेतील, ते आचार्य बघून घेतील, लोकमान्य बघून घेतील. आपण दोन्हीकडे पोचू शकत नाही. त्यामुळे आपण दोन्हीचा स्वीकार करून समानत्वानं दोन्हीचाही विचार करूया, ते जास्त श्रेयस्कर आहे. त्या प्रस्थान भेदाच्या भाष्यामध्ये मधुसूदन सरस्वतींचं एक वाक्य आलंय, नहि ते मुनयो भ्रांतः सर्वज्ञत्वात् तेषाम, असं मधुसूदन सरस्वतींनी म्हटलंय. भिन्न भिन्न विचारांची लोक ज्या वेळेला समोर येतात त्यावेळेला त्या मताचा अभिनिवेश असणारे त्यांच्या खालचे जे लोक असतात ना, ते नेहमीच भांडणाच्या आविर्भावात असतात. पण मोठ्या लोकांमध्ये कधीच भांडण नसतं. ते फक्त संसदेत भांडतात, पण अनुयायी मात्र बाहेरही भांडतात, हे दुर्दैव असतं. नहि ते मुनयो भ्रांतः सर्वज्ञत्वात् तेषाम. अरे द्वैत मत आहे, अद्वैत मत आहे, दोन्ही मत आहेत. अद्वैत मत मांडणारे शंकराचार्य आहेत, द्वैत मत मांडणारे मध्वाचार्य आहेत. पण या दोन्ही मतांमध्ये अंधार आणि प्रकाश इतका विरोध असला तरी सुद्धा ते मत ज्या महात्म्यांनी मांडलंय ते महात्मे अज्ञानी नव्हते, ते वेडे नव्हते, त्यांनी काही विशिष्ट विचाराने त्याची मांडणी केलेली आहे. करपात्रीजींनी म्हटलं एका संदर्भामध्ये, करपात्रीजी म्हणतात, फार सुंदर विचार आहे. करपात्रीजींनी असं म्हटलंय की जे मत आपल्याला पटत नाही ना, त्याचा विरोध करण्यापेक्षा हे मत आपल्याकरता मांडलं गेलं नाही असं मानणं हे जास्त शहाणपणाचं लक्षण असतं.